यशोगाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी। माझे नाव विक्रम देवराम गायकर, मुक्काम पोस्ट गोगलगाव, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर। व्हेटरनरीची ओळख माझी वेट झोन शॉपला भेट दिल्यानंतरच झाली, निमगाव येथील वेट झोन शॉप। आणि त्यांचे बरेचसे बोई ग्रुपासून खरी माझी ओळख झाली सुरुवातीला। बाकी दुसऱ्या कोणत्याच प्रॉडक्टची त्यांची ओळख नव्हती, पण बोई ग्रोपासून ओळख झाली। तिथून पुढं मी त्यांचं बोई ग्रो, हिप ग्रो, बेस्ट काल्फ, लॅक्टेशन, क्लोजअप हे सर्व प्रॉडक्ट वापरतोय आणि त्याचा चांगला रिझल्ट आहे मला भेटला। बोई ग्रोमुळं जोपर्यंत कालवड दूध पिती तोपर्यंत तिने जे पूर्वी जिचं वजन होत नव्हतं ते आता जे 6 महिने मला वजन व्हायला लागायचं ते आज मी 3 महिन्यात माझं कारवडीचं कव्हर होतंय। बोई ग्रोमुळं जरा बॉडी स्ट्रक्चर वगैरे हेवी होतंय आणि वजन चांगलं गेन करतंय कारवडीचं। चकाकी वगैरे आहे तर बोई ग्रो वापरल्यामुळे कारवडीला दुधासोबत मी बोई ग्रो देतो आणि त्यामुळं ते वापरल्यामुळं कारवडीचं वजन जास्त ॲक्वायर झालं, 3 महिन्यातच जास्त वजन झालं आणि त्यामुळं त्याच्यावरती चमक यायला लागली। ज्यावेळेस बोई ग्रो नव्हतं, वडिलोपार्जित होतं, त्यावेळेस फारशी माहिती नसल्यामुळं कारवडीला जे जवळजवळ 2 वर्ष हातात यायला लागायची, म्हणजे 2 वर्ष वेळ जायचा। आणि हे सगळं प्रोडक्ट वापरल्यामुळं मी एक 13 ते 14 महिन्यात कारवडीचं वजन तेवढं होतं आहे आता। बेस्ट कालमुळं कारवडीचं जे कासेचं स्ट्रक्चर आहे ते व्यवस्थित सुदृढ होतं, कास बऱ्यापैकी तयार होते, दूध ग्रंथींची वाढ बेस्ट कास न वापरलं ज्यापूर्वी वापरत नव्हतं त्यावेळेस कास म्हणजे कधी दिसलीच नाही। जी 6 महिन्यात आज दिसती ती कधी याच्या आधी दिसलीच नाही। एक बेस्ट काल्फ हे जे प्रोडक्ट आहे हे मी साधारणतः बोई ग्रो संपल्यानंतर चालू करतो, 3-3.5 महिन्यानंतर। आणि हे प्रोडक्ट वापरल्यामुळं कासेचं जे कासेचे असतं त्यात दूध ग्रंथींची वाढ होऊन कासेचं ठेवण व्यवस्थित दिसती आणि ते वापरल्यामुळं याच्या आधी कधी असं दिसत नव्हतं की कासेचं स्ट्रक्चर किंवा कास दिसतच नव्हते अजिबात, कधी एकदम चिटकलेलंच दिसायचं ते पोटाला। आणि हे वापरल्यामुळं आता बऱ्यापैकी अंतर पडलंय, व्यवस्थित दिसते ठेवण। हिब्रोमुळं गाई कारवड माज दाखवायला तयार होती, तिच्यात जी कमतरता ती सर्व भरून निघली जाते आणि त्यामुळं लवकर माझावर जायते आणि 2-3 माझाला आम्ही गाभ भरतो। पूर्वी म्हणजे हे 3 प्रोडक्ट वापरण्यामध्ये मला कारवडींमध्ये जास्त वेळ जायचं, साधारणतः 2 वर्ष 2.5 वर्ष लागत होती तयार होण्यासाठी। पण हे 3ही प्रोडक्ट मी कंटिन्यू वापरल्यामुळे आणि एका कालवडीसाठी जास्त खर्च काय येत नाही, 5 ते 6 हजारात माझं 3ही प्रोडक्ट वापरून कालवड तयार होते आणि सोबतीला त्याच्या पशुखाद्य आहे त्यामुळं व्यवस्थित होते सर्व। म्हणजे लक्षच नव्हतं ना त्यांच्याकडे, त्यामुळे ते जरा प्रॉब्लेमॅटिक होतं, वेळेवर तब्येत होत नव्हत्या, वासराला 3-3 महिने दूध पाजूनही त्याची तशी तब्येत होत नव्हती। क्लोजअपचा खूप छान रिझल्ट आहे, आम्ही आत्तापर्यंत 5 ते 6 गायींसाठी ते वापरले आणि ते वापरल्यामुळं कासेचं एकदम स्ट्रक्चर भारी होते आणि जार वगैरे पडायला एकदम इझी होते। याच्या अगोदर मी जार पडण्यासाठी वेगवेगळे औषध वापरायचो, पण आता ज्या गायींसाठी जे वापरलं ते प्रोडक्ट तर त्यांना जार पडण्याचं औषध दिलेलंच नाही, एवढा मोठा फरक झालेला आहे। त्यामुळे व्हेटरनरीचं क्लोजअप वापरल्यामुळं हे मी गाय विण्याच्या आधी 1 महिनाभर आधी चालू करतो, 20 ते 25 दिवस। आणि हे वापरल्यामुळं गाईचं कासेची ठेवण व्यवस्थित होते, दूध ग्रंथींची वाढ होते आणि त्यामुळं गाय विताने मला अजिबात प्रॉब्लेम झालेले नाही आहे। गाय ॲटोमॅटिक जनलेली आहे, ओढण्याची डॉक्टरची गरज पडलेली नाही आहे आणि हे सर्व जनल्यानंतर जार ॲटोमॅटिक 2 तासाच्या सर्व गायींचा वार पडलेला आहे। क्लोजअप प्रोडक्ट वापरण्यापूर्वी मला डॉक्टरांचा 1,500 ते 2,000 रुपये खर्च येत होता, तर हे प्रोडक्ट वापरल्यामुळे माझे तिथे 700 ते 800 रुपये बचत, प्लस गाईचं कोणते गाईला किटोसिस वगैरे झालेलं नाही आणि त्यामुळे बरेच डॉक्टरचा खर्च माझा वाचलेला आहे।
व्हेटरिनचं क्लोजअप वापरल्यामुळं जे गायीमध्ये जारा अटकला जायचा, जारा अटकल्यामुळं गायीला रिपिटेशनमध्ये प्रॉब्लेम येत होते. तर ते प्रॉब्लेम आता सध्या येत नाही आणि ते न अडकल्यामुळे एक वेत माझं पुढं जात होतं, तर त्याचाही कालावधी माझा वाचलेला आहे. क्लोजअप दिल्यामुळे साधारणतः गाईमागे 1.5 ते 2 लिटरची वाढ भेटलेली मला. हो, मागच्या वेताला जी गाय 16 ते 17 लिटर दूध देत होती ती आता 18-19 देऊ राहिली क्लोजअपमुळं आणि दूध सातत्य आहे, टिकून आहे दूध. लॅक्टेशनमध्ये क्वालिटी दुधाचं फॅट एसएनएफ वाढलं आहे आणि गाय वेळेत माझं दाखवते. लॅक्टेशनमुळं माझं दुधाचं फॅट एसएनएफ वाढलं आहे आणि त्यामुळे मस्टॅटिसचे प्रॉब्लेम बरेचसे कमी झालेत गोठ्यातले आणि दुधाला चांगला भाव भेटायला लागला आहे. फॅट एसएनएफ आणि दूध 3-4 महिन्यापर्यंत कंटिन्यू टिकून असतं आहे आणि गाय लागवडीनंतर थोडंसं कमी होतं आहे, त्यावेळेस चांगला रिझल्ट आला मला. भूक वाढलेली आहे लॅक्टेशनमुळं. जो गायींची भूक वाढल्यामुळं पहिला जो गव्हाणीत चारा शिल्लक असायचा तो आता नाही शिल्लक नाही राहते लॅक्टेशन वापरल्यामुळं आणि लॅक्टेशन वापरल्यामुळं गायींचं रवंत वगैरे व्यवस्थित होतं आहे आणि त्यामुळे शेणाची क्वालिटी सुधारून दुधाचं वाढलं आहे प्रमाण. यापूर्वी मी ज्यावेळेस लॅक्टेशन वापरत नव्हतो त्यावेळेस गायांमध्ये फॅट एसएनएफचं प्रमाण कमी होतं, शेणाची क्वालिटी नव्हती, शेण असं चोथट यायचं आणि दुधाची क्वालिटी कमी लागायची, सातत्य नव्हतं दुधात, कमी जास्त व्हायचं, क्वालिटीत पण कमी जास्त व्हायचं. हो, व्हेटरिनरीचे प्रतिनिधी आमच्या गोठ्यावरती येऊन नेहमी वेळोवेळी सहकार्य करतात आणि दर 8 ते 15 दिवसांना ते आमच्या गोठ्याला व्हिजिट देतात. त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आहे आम्हाला. मी माझ्या दूध उत्पादक मित्रांना एकच संदेश देऊ इच्छितो की आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने जर काम केलं तरच आपण यशस्वी होऊ शकतो आणि व्हेटरिनरीसारख्या कंपनीसोबत आपण जर जोडलं तर आपला निश्चितच फायदा होईल आणि कमी खर्चात आपण चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. हेच यातून मी त्यांना संदेश देऊ इच्छितो. मित्रांनो, दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन, वर्षाला 1 वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध. या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं. आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं काय होतं. बोविग्रो, बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वासरांचे संगोपन करतो. आपल्या गोठ्यात 12 ते 15 वेत देणारी, 2 वर्षाच्या आत विणारी, कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते. गाय विण्यापूर्वी व्हेटरिमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते. गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो. रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मस्टायटिस होत नाही. आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते. गाय विल्यानंतर व्हेटरिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी 4 ते 5 महिने भरपूर दूध देतात. व्हेटरिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व विटामिन्स, मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात. त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाहीत. गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर 2 ते 3 महिन्याच्या आत गाभ राहतात. रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत. व्हेटरिमिक्स लॅक्टेशनमध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिड ताप होत नाही. नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे. आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात, दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात, तेही अगदी मोफत. इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो. फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडलाय. म्हणून 8600 8444 50 या क्रमांकावर संपर्क साधा
आणि आमच्या वेट्रिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।